नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करतो। आजची मोठी अपडेट आपण घेऊन आलो आहोत। लोकमत वृत्तपत्रातील शिक्षक भरती संबंधीची महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। राज्यात लवकर शिक्षक भरती होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांसह आणि खाजगी शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या रिक्त पदाची भरती ही लवकरच होणार आहे आणि यासाठी रिक्त पदांची पवित्र पोर्टलवर जाहिरात सुद्धा अपलोड केली जाणार आहे। केली जाणार नाही तर ती प्रक्रिया सुरू झालेली, म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिरातींची नोंदणी ही सुरू झालेली, ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे। त्यानुसार 1 ते 31 मे या कालावधीमध्ये शाळांच्या जे व्यवस्थापक असतील त्यांना रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मुदत शिक्षण विभागाने दिलेली आणि या संदर्भाची बातमी या साईडला लोकमत वृत्तपत्रामध्ये आजच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये ती माहिती आलेली आहे आणि तुम्ही ती स्क्रीनवर पाहू सुद्धा शकताय। शिक्षक भरती आणि अभियोग्यता चाचणी ही परीक्षा गेल्या वर्षी पार पडली। या परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली, तर 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्षरित्या परीक्षा दिलेली। यातील 1,90,908 उमेदवार यांनी स्वप्रमाणपत्र ही देखील अट पूर्ण केलेली आणि मे 2026 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे। यामध्ये 1ली ते 12वी हे रिक्त पदे भरली जाणार आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की ते जाहिरातमध्ये आपण पाहतोय 1ली ते 12वी हे सर्व रिक्त पदे भरली जाणार आहे। 1ली ते 12वी या सर्व रिक्त पदांची जाहिरात देता येणार आहे। जाहिरात देण्यापूर्वी संस्थांना आपल्या बिंदू नियमावली या मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेणे हे बंधनकारक असणार आहे। रिक्त पदांची माहिती भरल्यानंतर ती संबंधित विभागीय उपशिक्षण संचालक यांची मान्यता दिल्यानंतरच जाहिरात जनरेट होणार आहे, अशी माहिती ही आपण वृत्तपत्रामध्ये पाहतोय। मित्रांनो अशाच माहितीच्या अपडेटसाठी पाटील हब हे जे यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा। अशी नवनवीन माहिती मी आपणासमोर सादर करत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।